नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एक्झाम मेंटर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत साऊंड हा टॉपिक. कारण साऊंड हा टॉपिक जो आहे अत्यंत इम्पॉर्टंट आहे आपल्याला MPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. तर आपण फर्स्ट बघूया याची डेफिनेशन. द वेव्ज ऑफ व्हायब्रेशन दॅट स्प्रेड्स फ्रॉम इट्स सोर्स. म्हणजे साऊंड म्हणजे असं म्हणू शकतो ज्या व्हायब्रेशनच्या ज्या वेव्ज असतात, म्हणजे लहरी असतात, त्या एका सोर्सपासून दुसऱ्या सोर्सपर्यंत स्प्रेड होत जातात, त्याला आपण साऊंड म्हणतो. व्हायब्रेशन इज बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे कमी जास्त प्रमाणात जी मोशन होते त्याला आपण व्हायब्रेशन म्हणतो. या ठिकाणी परत आपण या ठिकाणी घेतलेला आहे साऊंड. नंतर कुठली एनर्जी यूज होते साऊंडसाठी, तर मेकॅनिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक ऊर्जा ही जी आहे ही साऊंड साठी यूज होते. तर ध्वनीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी माध्यमाची गरज म्हणजे मीडियमची गरज असते. ते वेव्हच्या स्वरूपात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात. तर त्यामध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ज आहेत आणि लॉन्जिट्युडनल वेव्ज आहेत, आपण बघू शकतो. त्यामध्ये या ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये आपण बघू शकतो लाईट आहे, त्यानंतर लॉन्जिट्युडनल मध्ये जे आहे ते साऊंड आहे. त्यानंतर सॉलिडमधून जो आहे वेग जो सर्वाधिक असतो साऊंडचा सॉलिडमधून, नंतर गॅसमध्ये सर्वात कमी असतो. त्यानंतर आपण बघू शकतो की हिवाळ्यात हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे ध्वनी उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात दुरूनही ऐकू येतो. कारण आर्द्रता असते त्यामुळे आपण बघू शकतो की हिवाळ्यात जो आहे ध्वनी उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात ऐकू येतो. जशी की आगगाडीची शिट्टी, म्हणजे आपण जसं बघतो हिवाळ्यामध्ये आहे ना, आगगाडीचं म्हणजे आपली जी हे असते रेल्वे असते त्याचा आवाज आपल्याला जास्त येतो. प्रकाशाचा वेग ध्वनीपेक्षा जास्त आहे, म्हणजे लाईटची जी ही आहे स्पीड आहे ती साऊंडपेक्षा जास्त आहे, असं या ठिकाणी आपल्याला दिलं गेलं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की यामध्ये रेअरफॅक्शन आहे. कॉम्प्रेशन आहे. त्यानंतर आपण बघू शकतो वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी जी आहे एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. फ्रिक्वेन्सीचं जे युनिट आहे ते हर्ट्स आहे. टाइम पिरियड ऑफ वेव्ह, या ठिकाणी तरंग काळ म्हणजे की एक तरंग काळ जसं की 10 ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ 1T=1/v. ठीक आहे. पिच अँड अँप्लिट्यूड तीव्रता व आयाम ध्वनी. पिच म्हणजे जसं की फ्रिक्वेन्सी हाय असते तसा कर्कश आवाज येतो, आपण म्हणू शकतो. स्त्रियांचा आवाज जो आहे तो हाय पिच मध्ये असतो. लाऊडनेस. ओके. तर त्यानंतर आपण बघू शकतो अँप्लिट्यूड, यामध्ये जे आहे क्वाइटर आहे आणि अँप्लिट्यूड यामध्ये आहे लाऊडर. डिफरंट प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आहे आपल्याला दिसायला आहे. त्यानंतर आपण इथे बघू शकतो की लॉन्जिट्युडनल प्रकारे काम करतात, जसे की म्युझिक सिस्टीम साऊंड वेव्स आहे. एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, त्यामध्ये सोर्स अँप्लिट्यूड आहे, एक्सपान्शन, नंतर वेव्हलेंथ, कॉम्प्रेशन, नंतर डायरेक्शन. अशा प्रकारे हे जे आहे लॉन्जिट्युडनल वेव्स पास होतात. त्यानंतर आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह. एक्झाम्पल टेलिव्हिजन, त्यामध्ये अँप्लिट्यूड आहे, क्रेस्ट आहे, वेव्हलेंथ, डायरेक्शन. ओके. तर अशा म्हणजे या प्रकारे ट्रान्सव्हर्स वेव्स थोड्या कमी अशा प्रकारे येतात. म्हणजे यामध्ये डोळ्याचा हे आहे वेव्स आणि इयर आहे यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन. अशा प्रकारे जे आहे दिला गेलेला आहे आपल्याला. ओके. ठीक आहे. तर त्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला वेव्हलेंथ दिला गेला आहे, क्रेस्ट, ट्रफ. ओके. हे डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघू शकतो ट्रान्सव्हर्स वेव्स आणि लॉन्जिट्युडनल वेव्समध्ये डिफरन्स. ट्रान्सव्हर्स वेव्स कन्सिस्ट ऑफ क्रेस्ट अँड ट्रफ. ओके. आणि लॉन्जिट्युडनल वेव्समध्ये कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन असतात.
यामध्ये ट्रान्सफर वेव्ह म्हणजे जे आहे नो प्रेशर व्हेरिएशन, काही प्रेशर व्हेरिएशन असतात. नंतर याच्यामध्ये प्रेशर व्हेरिएशन असतात मीडियममध्ये. ठीक आहे. दे कॅन बी प्रोपॅगेटेड थ्रू सॉल्युशन सरफेस ऑफ लिक्विड बट नॉट इन गॅसेस. ओके. हे लिक्विड, सॉलिड, गॅस सर्वांमध्ये हे जे आहे प्रोपॅगेट होऊ शकतात. त्यानंतर याच्यामध्ये आहे पार्टिकल्स ऑफ मीडियम फायब्रेट ॲट राईट अँगल्स. ओके. त्यामध्ये राईट अँगल जे आहे यामध्ये हे जे आहे व्हायब्रेट होतात. त्यानंतर पॅरलल ऑफ द डायरेक्शन, म्हणजे यामध्ये पॅरलली डायरेक्शनमध्ये होतात. यामध्ये डेन्सिटीमध्ये काही चेंज होत नाही, त्यामध्ये ते चेंज होतं डेन्सिटीमध्ये. त्यानंतर लाईट वेव्हचं एक्झाम्पल आहे आणि साऊंड वेव्ह आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला जो आहे हा टॉपिक होता. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.